ಅಯ್ಯೋ ದೇವ್ರಿ, ನೀವ್ ಹೇಳ್ರಿ ನಮ್ಮ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ, ನಾ ಏನ್ ಹೇಳಿ. ನಮಸ್ಕಾರ ಅಭಿಮಾನಿಗಳೇ, ಇವತ್ತು ಕೂಡ ಹೊಸ ಅತಿಥಿಗಳು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ದಂಪತಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರ ಎಲ್ಲ ಓದಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಅವನಿಗೆ ಆಶೆ ಇದೆ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬರೋವಿದ್ದ, ಬಟ್ ಆದ್ರೂ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಂದು ಹಂಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ನಂತರ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ. ಸೊ ನಮ್ಮ ಮನೆಯವರಾದ್ರು ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಊಟದ ಸಾಯಂಕಾಲ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೂ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮವರು ನಮ್ ಜನ ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ತಾರ, ನಾವ್ ಹೆಂಗಂದ್ರೆ ನೀವ್ ನೋಡಾಕ ರೆಡಿ ಇರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ದು ಖುಷಿ ನೀವೆಲ್ಲಾರು ಅಂತೀರಿ ನಿಮ್ದು ಏನ್ ವಿಡಿಯೋ ಸ್ಪೆಷಲ್ ಅಂತ. ನಮ್ದು ವಿಡಿಯೋ ಸ್ಪೆಷಲ್ ನಮ್ಮ ಮನಿ ಒಳಗ್ ಬರುವಂತ ಅತಿಥಿಗಳು ತೋರಿಸುವಂತದ ಅದ ನಮ್ ಸ್ಪೆಷಲ್ ನೋಡಿ. ನೀವೇನ್ ತಿಳ್ಕೊತಿರೋ ಬಿಡ್ತಿರೋ ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಕರೆ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಅಂತೂ ನಾವ್ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳು ಮಾಡ್ತೇವಿ, ಅವ್ರು ನಮ್ ಜೊತೆ ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ತಾರೆ ಹೆಂಗ ತೋರ್ಸೋ ಸಲುವಾಗಿ ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಗಟ್ಟಿ ಇಡೋಕ ನಮ್ ವಿಡಿಯೋ ಅದ. 8 ಗಂಟೆ ಆಗೈತಿ ಈಗ. ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಶೆಕೆ ಆಗತ್ತಿತ್ತು ನನಗಂತೂ. ಅಡಿಗೆ ಅದು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಇದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ರೆಡಿ ಆದೆ. ಮಕ್ಕಳ ಶೈನ್ಯ ಬರೋದೈತಂತ ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗ ನೋಡೋ ಕುತೂಹಲ ನಮಗೂ ಅದ, ನಿಮಗೂ ಅದ, ಎಲ್ಲಾರ್ಗು ಅದ. ಅವ್ರು ಲೊಕೇಶನ್ ಕಳ್ಸಿದೀವಿ ಈಗಾಗ್ಲೇ ಅವರಿಗೆ. ಆಮೇಲೆ ಬರ್ಬೋದು. ನಂದು 65 ಮಾಡಕ್ ನಾನು ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೀನಿ ಈಗ. 65 ರೆಡಿ ಆಗ್ಯದ ಇಲ್ಲಿ. ಬಿರಿಯಾನಿ ರೆಡಿ ಅದ ಇಲ್ಲಿ. ಚಿನ್ನು ಇನ್ನೂ ಎಲ್ಲದಾರಂತ? ಹೌದಾ? ಇದೀನಿ ಚಿನ್ನು ನೋಡಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಂತಾರ. ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಯ್ತಲ್ಲ. ಹಾಯ್. या बरं आहे ना? बरं आहे सगळे बरं आहे. नमस्ते. या आतमध्ये. पाहिले ठीक आहे. तो ओम इंट्रोड्यूस कर. हां आरुष दसरे मी बेळगावचीच आहे. 10th पास झालेली आहे. तुमचे पप्पाच ओळख आहे का? हॅलो. आम्ही पुण्याची सन्मान ಮಾಡೋರು ಅದಾರ. ಅವ್ರ ಇಷ್ಟೆಲ್ಲ हे सगळं करायचं नव्हतं खरंच. तुम्ही जगू एवढं सगळं करायचं असते काय? मनापासून चाललंय हे सगळं. जिंद ಮಾಡತಾರ ನೋಡಿ. तिच्या पण हातात दे. हां एक मिनिट. ओके. बेस्ट फ्युचर आणि तुलाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला धन्यवाद. खूपच एवढं करायचं नव्हतं पण लईच केलं आमच्यासाठी. दिवस आमच्या घरी जगदीश खेगोडकर जगदीश देवदाळ आणि त्यांची धर्मपत्नी नम्रता आणि नातेवाईक सगळे परिवार बेळगावहून त्यांनी ऍक्च्युली पुण्याहून आले. पहिला माहिती नव्हती, त्याच्यावर बरं झालं. आणि त्यांनी माझ्या मुलग्याला सत्कार करण्यासाठी टाइम झाले तरी पण त्यांनी त्यांचा टाइम म्हणून घरी आले. तर त्याबद्दल आम्ही आभार आहे. धन्यवाद. थँक्यू. ओके. जोरात स्वामी समर्थ. श्री गणेश म्हणजे ह्याच्यातूनच पाया रचलं जाते. शुभ गणपतीपासूनच होते शुभ कार्य. पोरांचं भविष्य चांगलं होते, उज्ज्वल चांगलं होते. आम्हाला जसं गणपती सुचलंय पहिला काय नव्हतं, काय नव्हतं. तुम्हाला पहिलं जातो मम्मी पप्पांना पहिला तुमचं दर्शन करायला पाहिजे ना. MBBS चालू आहे. तिसरं वर्ष MBBS त्याचं फायनल संपला. MBBS येते आता हे संगीत आहे ना. ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ ಫೋಟೋ ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಅದ ನೋಡಿ. ಪಾಪ ಎಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಗಣೇಶ ಮತ್ತೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವರು, ಗುರುಜಿಯವರು, ಅವ್ರದ್ದು ನಮ್ಮ ಕಡೆ ಇರ್ಲಿಲ್ಲ ನೋಡಿ. ದೇವ್ರ ತಾನಾಗೆ ಕಳ್ಸಿಕೊಡ್ತಾನಂತ ಮತ್ತೆ ತಾನಾಗೆ ಬಂದಂಗ ಆಗದ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ. ಇವತ್ತ ನಮ್ದ ಅಲ್ಲ ಸಣ್ಣ ಊಟಕ್ಕಾದ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಸೈಜ್ದಲ್ಲ.
ಇದು ಚಪಾತಿದು ತಗೊಂಡೋಗ್ರಿ ಮಾಡೋದು ते सगळं बस स्टडी पहिला स्टार्टिंगला सगळं त्याच्यानं सगळं भैयाचं बुक्स दीदीचं हे सगळं पाठीमागं ते शरण समृद्धी गिटार छोटस गिटार वाजतंय पण कसं ठेवलंय हा तेच की हा वाजवा एन्जॉय करा खुशी ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಬಾರಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ ಕೇಳತ್ತಾರ ನೋಡಿ, ಎಷ್ಟು ಕೌತುಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನ ಜಗ್ಗು ಹುಡುಗರ್ದ म्हणून आवर्जून आणि मला आवड आहे खास करून. ओके ओके आता हे मामांची स्टोरी माहितीये. मामा त्यांनी 5 भाऊ आहेत सक्के, 2 बहिणी आहेत, 7 जण आहेत. फार गरिबीतून कष्ट करून गावामध्ये, फार खेड्या गावामध्ये तिथं जन्म घेऊन सगळ्या मोठ्या लेवलला आहेत आज. आणि ह्या दोन्ही मुलांना बघितलं कसं चांगले संस्कार दिले. मामांच्या शब्दाबाहेर नाही. एकाने डॉक्टरकी केले MBBSचं आणि दुसरी MBBS ची तयारी करते. त्याच्यावर त्यांनी शास्त्रीय संगीतचं शिक्षण घेतलेलं आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण आता एवढ्यातच सांगतो. ते खरंच की मामीला काही म्हणजे काही नॉलेज होय होय मामीला एवढं घडवलं. होय खरंच मामीने पण मामाला तसं साथ दिला आणि मामीने ठरवलं की मामा मला जर का चांगलंच काहीतरी बनवतात मला आयुष्यामध्ये, होय होय एक चांगले कीर्ती घडवतात मामी, तर मी मामाला नक्कीच साथ देणार. आणि मामीने साथ दिलं तसंच मुलांनी साथ दिलं. तेच तेच खरंच ते मौलाना माहिती माहित नसते. पुढचा पाठ होय होय पण आमच्या प्रयत्नामध्ये आम्ही कुठे कमी नाही पडलो. ओके ओके नाईस. वागायचं, आई वडिलांचे गोष्ट ऐकायचं, चांगली फ्रेंडशिप करायचं, आहे का नाही? तू पण आणि वेदू पण आहे ना. चांगला वाटला. फर्स्ट टाइम मी असं आलो नाही आतमध्ये, एकदम असं लई छान वाटलं. आणि नंतरला ते बाहेरचं पेंटिंग मिटिंग सगळं एकदम मस्त. आणि नंतरला दादा आणि दीदी त्यांचं सगळ्यांचं इन्स्पिरेशन मस्त. घर मस्त आहे तुमचं, नॉलेज चांगलं आहे, व्यवस्थित अगदी छान आहे. तुम्ही पण छान आहे. मुलांना शिक्षण वगैरे चांगलं द्याला, छान द्याला. आम्हाला तुमच्या घरी आवड आला, आनंद आला. ओके बरं झालं. आणि असंच येत राहा. म्हणजे आणि तुम्ही 4 लोकांना बोलतोय, व्यवस्थित करतात, असं वागायचं, असं वागायचं. तुमच्या पासून आपण पुढचं शिकावं की तुम्ही चांगले बोलले, आम्हाला आवडलं. मग तुझं 87141874449 87449. ओके. आणि व्यवस्थित तुम्हाला त्यांनी कुठं पण घेऊन जाऊन आणि आराम तुम्हाला व्यवस्थित घरी आणून स्वतः त्यांनी आणि दादा तिकडनं भेटून चांगलं वाटलं. आवड आहे आवड मला आर्मीत जायची. ओके गुड गुड व्हेरी गुड. नासा कंपनीमध्ये कर तुला आवड आहे नाही कर व्यवस्थित. लॉयर हो भारी झालं. आमच्या ह्याच्यामध्ये छान वाटते. पुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस. हा तुला पण पोलीसच बनवायचंय. IPS. छान छान. नमस्ते, मी जगन्नाथ राजाराम तेरदाळ. मी पुण्यावरून आलेलो आहे. हे आमचे मामा मामी आहेत. आवर्जून मी माझे नातेवाईक, माझी बायको आणि माझ्या मुलांना मेवण्यांना घेऊन आलेलो आहे आणि आत्याच्या मुलांना वगैरे.
घेऊन आलेले आवर्जून. ही एक आदर्श फॅमिली आहे आणि ह्यांना मी सुरुवातीपासून घडताना बघितले, माझ्या अगदी बालपणापासून, अगदी मामा मामीच्या लग्नापासून ते मामा जॉईन होऊन भरती रिटायर पर्यंत. म्हणजे बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण आता काय बोलावं, किती बोलावं आणि कसं बोलावं हे समजेना झाले. म्हणजे स्वप्नाच्या म्हणतो ना पाण्याच्या पलीकडचे हे सगळं यांनी केलेले आहे. आणि सगळ्यात मला मोठा अभिमान काय, हे दोन्ही जी पोरं आहेत मामा मामींची मुलं, त्यांच्यावरती फार अभिमान मला आज एकदम म्हणजे असं म्हणतो ना एकदम मन भरून येते तसं एकदम अभिमान आहे की माझे मामा मामींची मुलं कुठेच वाया गेली नाही. मामा मामींनी जसं घडवलं ते घडले, शालेय शिक्षणामध्ये नंबर टॉपर राहिले आणि आज दोघं डॉक्टरकी करतायत, त्यांचं स्वप्न पूर्ण करतायत. आणि एक आई वडिलांना याच्यापेक्षा मोठं दुसरं काय पाहिजे, त्यातूनच काहीतरी भरपूर घेण्यासाठी. आणि मी सुद्धा मदतीला नेहमी तयार असतो. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी लोकांना समाजामध्ये प्रेरणास्थान देत असतो, त्यांच्या भेटीगाठी करत असतो. आणि माझी इच्छा होती की मुलांनी सुद्धा त्यांच्याकडनं काहीतरी आदर्श घ्यावा. असं एक आयोजन करून मी मामा मामींच्या घरी आज एक पाहुणचारासाठी आलो आणि मामा मामींनी आमचं एक काय शब्द हे करता येणार नाही तेवढं स्वागत केलेलं आहे. आणि ह्या परिवाराला कायम माझ्यातर्फे असे शुभेच्छा राहतील. ईश्वर यांची सर्व इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना. ओके, धन्यवाद. फार दिवसानंतर बोलायला टाइम भेटले तेच आणि आमच्या तर तो फारच कौतुक केला, मुलांचं फार कौतुक होय केलं. होय होय. तुम्ही पण मेन आहेच आम्हाला. त्याला पण आणलं होय, होय. आणलं नंतर एवढं बघायला भेटलं, ऐकायला भेटलं. होय. हे कधी भेटणार लाईफ मध्ये असं ऐकायला बघायला. त्याला कधी गेलं? गाडी भेटलं गाडी भेटली. आताच सांगितलंय मोठं वा इन्स्पायरेशन पाठीमागून गाडी भेटली. तुम्ही पण उद्या पुढे असं दिवस का कोण पण आलं की त्यांनी खुशीने जाऊ शकता, तुम्ही पण कसं करायचं बघ. हा त्यात वेळ सांगून परिवार ओके 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 या या नमस्कार, या या. धन्यवाद. पुनश्च भेटू पुढील भागामध्ये. ओके ओके. आराम आता बघते सांभाळा. नम्रता बाय बाय बाय. ಓಕೆ ಬಾಯ್. ಎಷ್ಟು ಖುಷಿ ನಮಗೂ ಹಂಗಾಗ್ತಿತ್ತಲ್ಲ. ಹನ್ನೊಂದುವರೆ ಆಗೈತಿ. ಒಳ್ಳೆಯದು, ಶೋ ಆಯ್ತು, ನಮಗೂ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಸೊ ಇದು ನಮ್ಮ ದಿನನಿತ್ಯದ ಪರಿಪಾಠದಲ್ಲಿ ಇದು ಒಂದೊಂದು ನಡೀತಾ ಇರ್ತದೆ. ಸೊ ಇನ್ನೂ ದೇವರು ನಮಗೆ ಇನ್ನೂ ಎಷ್ಟೊಂದು ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾನೆ, ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯನಷ್ಟು ಮಾಡೋಣ. ಓಕೆ, ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭರಾತ್ರಿಯೊಂದಿಗೆ ಇವತ್ತಿನ ಬ್ಲಾಗ್ ಅನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.